नमस्कार. स्वादिष्ट मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण हादग्याच्या फुलाची भाजी कशी करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी ही हादग्याची फुलं घेतलेली आहेत. ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. ती आता आपण निवडायची आहेत. तर निवडताना आपल्याला हा मधला जो भाग असतो ना, ही कांडी ही काढून टाकायची आहे, कारण हा भाग कडवट असतोय. हा काढून टाकायचा साईडला आणि हा देठ पण थोडासा काढून टाकायचा आणि ही भाजी अशी हे करून निवडायची. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे निवडायची ही भाजी. हा असा देठ पण काढून टाकायचा. आपण आता ही भाजी निवडून घेऊया. तर आता आपण ही सर्व फुलं निवडून घेऊया. ही बघा अशा प्रकारे दाखवलीच आहेत मी तुम्हाला. ही भाजी आयुर्वेदिक आहे. खूप खायला पण खूप छान लागते आणि याचे आयुर्वेदिक बेनिफिट्स पण आहेत. तर ही फुलं आता आपली निवडून झालेली आहेत. आता आपण ती कट करून घेऊया. तर आता ही फुलं आपल्याला कट करून घ्यायची आहेत. जास्त बारीक जरी नाही कट झाली तरी चालतील, कारण ही खूप पातळ याची पानं असतात, त्याच्यामुळं ही लवकर शिजली जातात. तर ही आता आपली फुलं कट करून झालेली आहेत. आता आपल्याला याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक कांदा कट करून घेतलेला आहे, जिरे, हळद, गरम मसाला हा पूर्णपणे ऑप्शनली आहे, काळं तिखट, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि मूग डाळ घेतलेली आहे भिजवून. भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे तडतडले की याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आपण. कांदा हा आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. कांदा हा आता आपला भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे.
थोडासा गरम मसाला, काळं तिखट. काळं तिखट हे तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि याच्यामध्येच आपल्याला ही भिजवलेली मूग डाळ टाकायची आहे. हे मिश्रण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही हादग्याची कट केलेली फुलं टाकून घ्यायची आहेत. हे हलवून घेऊया आपण. ही भाजी लगेच शिजते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि अगदी थोडंसं नॉर्मल शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हे तुम्ही नाही घातलं, तुम्हाला आवडत नसेल तरी नाही घातलं तरीही चालेल. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता याच्यावर आपण एक ताट झाकून घेऊन 1-2 मिनिटासाठी ही भाजी छानशी शिजवून घेऊ. तर आता आपण ताट उघडून बघूया आपली भाजी शिजली का. शिजली भाजी आपली. बघा देठ पण हिचे देठ चेक करायचे शिजले. देठ शिजले की भाजी आपली शिजली असं समजायचं. हे बघा मी नंतर दाखवते. हा देठ आपला शिजलेला आहे. आणि अशी एकदम मऊसर झालेली आहे भाजी. तर आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. आणि हलवून घेऊन अजून 1 मिनिटभर शिजू देऊया आपण ही भाजी. स्लो गॅसवर भाजी आपण आता शिजू देऊया. तर ही आता आपली भाजी शिजलेली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान आणि एकदम छान मस्त रसर अशी चमचमीत दिसते. तर आता मी गॅस बंद करते आणि आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.